तुझा नवरा गेला आहे मृणाल, पण तू तर अजून जिवंत आहेस. मग तू स्वतःलाही त्याच्यासोबत का काढून घेतलंस? आईच्या या एका प्रश्नाने मृणालच्या आयुष्यात काहीतरी हल्लं. 4 वर्षांपासून ती फक्त दिवस ढकलत होती. पतीच्या मृत्यूनंतर तिने रंग सोडले होते, हसणं सोडलं होतं, स्वतःची स्वप्न सोडली होती. पण त्या दिवशी पहिल्यांदा तिला जाणवलं, विधवा होणं हा तिच्या आयुष्याचा शेवट नव्हता. तरीही समाजाच्या नजरा, नातेवाईकांचे शब्द आणि स्वतःच्या मनातली अपराधी भावना तिला पुढे जाऊ देत नव्हती. आणि मग तिच्या आयुष्यात शरद आला. त्याने तिच्यावर दया केली नाही, तिला तिच्या भूतकाळातून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने फक्त एक प्रश्न विचारला, तुला पुन्हा आयुष्य जगायचं आहे का? त्या प्रश्नाचं उत्तर शोधताना मृणालने पुन्हा स्वतःला शोधलं. मृणालचं लग्न झालं तेव्हा ती फक्त 25 वर्षांची होती. तिच्या माहेरी फार मोठी परिस्थिती नव्हती, पण तिचे आई वडील मनाने श्रीमंत होते. त्यांनी मुलीला नेहमी एकच शिकवलं होतं, घर मोठं असण्यापेक्षा मनात माणसांसाठी जागा मोठी ठेव. मृणाल ही तशीच होती, शांत, समजूतदार आणि कुणाला त्रास होऊ नये याची काळजी घेणारी. तिचं लग्न निखिलशी झालं. निखिल एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. पगार फार मोठा नव्हता, पण त्याचा स्वभाव हसरा होता. लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्याने मृणाला म्हटलं होतं, माझ्याकडे तुला देण्यासाठी फार काही नाही, पण एक वचन देतो, माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावरचा हसू कधी कमी होऊ देणार नाही. मृणाल तेव्हा लाजून हसली होती. तिला काय माहीत होतं की हे वाक्य काही वर्षांनी तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी आठवण बनणार आहे. निखिल आणि मृणालचं संसाराचं आयुष्य अगदी साधं होतं. छोटंसं घर, दोघांची नोकरी, रविवारी एकत्र बाजारात जाणं, महिन्याच्या शेवटी खर्चाचा हिशोब करणं आणि रात्री गच्चीवर बसून गप्पा मारणं. मोठी स्वप्न नव्हती, पण छोट्या छोट्या आनंदाने त्यांचं घर भरलेलं होतं. निखिलला चहा फार आवडायचा. मृणालला चहा फारसा आवडत नव्हता. तरी निखिल ऑफिसमधून घरी आला की ती त्याच्यासाठी चहा करायची. निखिल कप हातात घेऊन म्हणायचा, तुझ्या हातचा चहा म्हणजे माझ्या दिवसाचा शेवटचा आनंद. मृणाल त्याला म्हणायची, तुम्ही रोज हेच म्हणता. तो हसायचा, कारण रोज चहा तुझ्याच हातचा असतो. लग्नाला 2 वर्ष झाली होती. त्यांच्या आयुष्यात आता पुढचं पाऊल कधी पडेल याची दोघांनाही उत्सुकता होती. घराच्या एका कोपऱ्यात निखिलने स्वतः हाताने एक छोटासा लाकडी कप्पा बनवला होता. कशासाठी? मृणालने विचारलं होतं. निखिल म्हणाला होता, आपल्या बाळाच्या वस्तू ठेवण्यासाठी. मृणालने त्याला चिडवत म्हटलं होतं, अजून बाळ आलंही नाही आणि तुम्ही कप्पा बनवलात? तो हसत म्हणाला होता, माणसाने आधी घरात जागा करायची असते, मग माणूस येतो. त्या आठवणी मृणालच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या, कारण त्या कप्प्यात कधीच बाळाच्या वस्तू आल्या नाहीत. एका पावसाळी संध्याकाळी निखिल ऑफिसमधून घरी येत होता. मृणालने त्याला फोन केला होता. कुठे पोचलात? निखिल म्हणाला होता, आता थोड्याच वेळात येतो, चहा ठेव. मृणाल हसली होती. चहा रोज तयार ठेवायचा का? तो म्हणाला, हो, आणि आज भजीही कर. मृणाल म्हणाली, पावसात तुम्हाला भजी आठवतात? निखिलने उत्तर दिलं, पावसात भजी नाही आठवणार तर काय आठवणार? तो त्यांचा शेवटचा संवाद होता. घरी परतताना निखिलच्या गाडीचा अपघात झाला. हॉस्पिटलमधून फोन आला तेव्हा मृणालच्या हातातून फोन खाली पडला. तिच्या आईने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण डॉक्टरांनी खूप प्रयत्न करूनही निखिलला वाचवता आलं नाही. मृणालला त्या क्षणी रडूही आलं नाही. ती निखिलच्या चेहऱ्याकडे पाहत बसली होती. कालपर्यंत जो माणूस तिच्याशी बोलत होता तो आज तिच्यासमोर शांत पडला होता. तिने त्याच्या हाताला हात लावला. हात थंड झाला होता. ती फक्त एवढंच म्हणाली, निखिल, घरी चल ना, चहा ठेवला आहे. पण निखिल उठला नाही. अंत्यसंस्कार झाले, नातेवाईक गेले, घर पुन्हा शांत झालं. पण मृणालच्या आयुष्यातली शांतता मात्र कधी संपली नाही. पहिले काही महिने तिला निखिलची प्रत्येक गोष्ट आठवायची. त्याचा कप, त्याची खुर्ची, त्याचे कपडे, त्याचा आवाज, त्याचा फोन, त्याच्या चपला, घरातली प्रत्येक वस्तू जणू तिच्याशी निखिलबद्दल बोलत होती. पण लोकांना तिचं दुःख किती आहे हे समजून घेण्यापेक्षा तिच्या आयुष्यात आता काय करायला हवं याची जास्त काळजी होती. आता रंगीत साड्या नको घालूस, फार बाहेर जाऊ नकोस, हसताना जरा सांभाळ, नवीन आयुष्याचा विचार करण्यापेक्षा देवधर्मात मन लाव, वय कमी आहे पण समाजाचा विचार कर. मृणाल प्रत्येक वाक्य ऐकायची आणि गप्प बसायची. तिला एक गोष्ट समजत नव्हती, निखिल गेला म्हणून
तिचं हसणंही का मारायला हवं होतं. एकदा तिच्या नातेवाईकांपैकी एका बाईने तिच्या हातातील लाल बांगडी काढून घेतली. मृणालने हाताकडे पाहिलं. तिला बांगडी काढल्याचं दुःख नव्हतं, पण त्या क्षणी तिला असं वाटलं की तिच्याकडून तिच्या आयुष्याचा उरलेला रंगही काढून घेतला जात आहे. तिने निळी साडी कपाटात ठेवली. निखिलने ती साडी तिला लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी दिली होती. ती साडी मृणालला फार आवडायची, पण आता ती घालण्याचा प्रश्नच नव्हता. काळ पुढे सरकत गेला. 4 वर्ष झाली. मृणाल आता 28 वर्षांची झाली होती, पण तिच्या चेहऱ्यावरचं वय तिच्या डोळ्यांपेक्षा जास्त दिसत होतं. ती सकाळी उठायची, घरकाम करायची, देवासमोर दिवा लावायची आणि उरलेला दिवस शांततेत काढायची. तिने नोकरी सोडली होती, लोकांमध्ये मिसळणं सोडलं होतं, लग्न समारंभ टाळायची. कुणाच्या घरी गेली तर लोकांच्या नजरा तिला अस्वस्थ करायच्या. तिची आई कमलाबाई रोज मुलीला पाहायची आणि आतून तुटायची. एक दिवस तिने मृणालला स्वयंपाकघरात बसलेलं पाहिलं. मृणालने चहा केला होता, पण तो स्वतःसाठी नव्हता. ती निखिलच्या जुन्या कपात चहा ओतून त्याच्या फोटोसमोर ठेवत होती. कमलाबाई काही वेळ दारात उभी राहिली, मग हळू आवाजात म्हणाली, मृणाल. मृणालने मागे वळून पाहिलं. आई म्हणाली, हा चहा तू रोज त्याच्या फोटोसमोर ठेवतेस. हो, पण तो येणार नाही. मृणालच्या हातातला कप थरथरला. मला माहिती आहे. मग? मृणाल काही बोलली नाही. कमलाबाई तिच्याजवळ बसली. मृणाल, तुझा नवरा गेला आहे, हे सत्य आहे. त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही, पण तू स्वतःला त्याच्यासोबत का घेऊन गेलीस? मृणालच्या डोळ्यात पाणी आलं. आई, मी काय करू? जग. कसं? जसं इतर माणसं जगतात. पण लोक काय म्हणतील? कमलाबाईने तिच्याकडे पाहिलं. लोक तुझं दुःख उचलायला येणार आहेत का? मृणाल गप्प राहिली. आई पुढे म्हणाली, तू पुन्हा हसलीस तर निखिलला धोका नाही. तू पुन्हा एखादं स्वप्न पाहिलंस तर निखिलची आठवण कमी होणार नाही. आणि तुला पुन्हा कोणावर प्रेम वाटलं तर तू त्याच्यावर केलेलं प्रेम खोटं ठरणार नाही. मृणालने पहिल्यांदा आईकडे सरळ पाहिलं. कमलाबाई म्हणाली, तू विधवा आहेस हे तुझ्या आयुष्यातलं एक सत्य आहे, पण तेच तुझी संपूर्ण ओळख नाही. त्या दिवशी मृणालने उत्तर दिलं नाही, पण आईचे शब्द तिच्या मनात राहिले. काही दिवसांनी मृणालला पुन्हा नोकरीच्या शोधात बाहेर पडावं लागलं. घर खर्चासाठी तिच्यावर कोणाची जबाबदारी नको होती. एका बँकेत तिने काही कागदपत्रांसाठी अर्ज केला. तिथेच तिची शरदशी ओळख झाली. शरद त्या बँकेत अधिकारी होता. वय साधारण 35 वर्ष. शांत स्वभावाचा, कमी बोलणारा आणि कामाबद्दल प्रामाणिक. मृणालने कागदपत्र काउंटरवर ठेवली. काही कागद कमी असल्यामुळे तिचं काम अडकलं. शरदने फाईल पाहिली आणि म्हणाला, या कागदाची प्रत लागेल. मृणाल म्हणाली, मी उद्या आणते. उद्या येण्याची गरज नाही. जवळच्या दुकानातून प्रत काढून आणली तर आजच काम होईल. मृणालने मान हलवली. काही वेळाने ती परत आली. काम झालं. ती निघताना शरदने फक्त एवढंच म्हटलं, तुमचं काम झालं आहे, काळजी करू नका. मृणालने हलकंसं हसून धन्यवाद म्हटलं. ही त्यांची पहिली भेट होती. त्यानंतर काही महिन्यांनी मृणालला त्या बँकेत पुन्हा कामानिमित्त जावं लागलं. शरदने तिला ओळखलं. तुमचं मागचं काम झालं होतं ना? हो. मग ठीक. त्यांच्यात फारसं बोलणं झालं नाही, पण शरदच्या एका गोष्टीने मृणालच्या मनात जागा केली होती. तो तिच्याकडे दयेने पाहत नव्हता. नंतर मृणालला त्या बँकेत काही दिवसांच्या कामासाठी ये-जा करावी लागली. हळूहळू दोघांची ओळख वाढली. शरद कधी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारत नसे. ती स्वतः बोलली तर ऐकायचा, नाही बोलली तर तिला तशीच जागा द्यायचा. एक दिवस मृणालच्या हातातून कागदांची फाईल खाली पडली. शरदने फाईल उचलली. त्यात निखिलचं नाव असलेला एक कागद होता. त्याने तो कागद पाहिला, पण काही विचारलं नाही. मृणाल मात्र म्हणाली, माझे पती गेले आहेत. शरद काही क्षण शांत राहिला. मला वाईट वाटलं. मृणाल हळूच म्हणाली, लोकांना माझ्याशी बोलताना नेहमी असंच होतं. कसं? काय बोलायचं हे कळत नाही. शरद म्हणाला, कदाचित कारण ते तुम्हाला तुमच्या नावाने पाहत नाहीत. मृणालने त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे? तुम्ही मृणाल आहात. तुमच्या आयुष्यात तुमचे पती होते, आता ते नाहीत, पण तुम्ही अजूनही मृणाल आहात. हे वाक्य मृणालच्या मनात खोलवर उतरलं. त्या दिवसापासून दोघांची मैत्री वाढत गेली. शरदने कधीही निखिलबद्दल वाईट शब्द बोलला नाही. उलट एकदा मृणाल निखिलबद्दल बोलताना म्हणाली, त्याला पावसात भजी खूप आवडायची. शरद हसला आणि म्हणाला, मग तुम्हालाही भजी करायला आवडत असतील. मला आवडत नाहीत,
मग तुम्ही त्याच्यासाठी करायचात? हो, म्हणजे प्रेम होतं. मृणाल शांत झाली. शरद म्हणाला, काही आठवणी जपून ठेवायला हरकत नाही. मृणालच्या डोळ्यात पाणी आलं. तिला जाणवलं की हा माणूस तिच्या भूतकाळाला मिटवून स्वतःसाठी जागा बनवू पाहत नाही. काही काळानंतर शरदने आपल्या आईची जुनी गोष्ट मृणालला सांगितली. त्याचे वडील गेले होते आणि आईच्या आजारपणात त्याने अनेक वर्षे तिची काळजी घेतली होती. आई गेल्यानंतर घरातला एकटेपणा त्याला जाणवू लागला होता. मृणालने विचारलं, तुम्ही लग्न का केलं नाही? शरद म्हणाला, कदाचित मला लग्नासाठी फक्त कोणीतरी मुलगी नको होती. मला सोबत हवी होती. मृणालने काही उत्तर दिलं नाही. शरदही काही बोलला नाही. पण त्याला त्यावेळी मृणालबद्दल एक वेगळी भावना निर्माण झाली होती. ती भावना दयेची नव्हती, तिच्या परिस्थितीची नव्हती. त्याला तिच्यासोबत बोलताना समाधान वाटत होतं. तिचं शांत हसणं आवडत होतं. ती एखाद्या पुस्तकाबद्दल बोलताना उत्साहाने हातवारे करायची, ते त्याला आवडायचं. तिच्या आयुष्यात इतकं दुःख असूनही ती दुसऱ्यांशी नम्रतेने वागते, हे त्याला आवडायचं. पण त्याने घाई केली नाही, कारण त्याला माहीत होतं की मृणालने आधी स्वतःच्या मनाशी हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. एक दिवस शरदने तिला विचारलं, तुला पुन्हा नोकरी करायची आहे का? मृणाल म्हणाली, मला माहीत नाही. का? लोक बोलतील. शरद हसला, लोकांना तुझ्या नोकरीतही भाग घ्यायचा आहे. मृणाल हसली. कितीतरी दिवसांनी ती मनापासून हसली होती. शरद तिच्याकडे पाहत राहिला. मृणालला लगेच जाणवलं आणि ती पुन्हा शांत झाली. मी हसले. हो, मला वाईट वाटायला हवं का? शरद म्हणाला, नाही, मला वाटतं तुला हसण्याची सवय पुन्हा लावायला हवी. त्या दिवसानंतर मृणालने हळूहळू स्वतःकडे परत पाहायला सुरुवात केली. तिने पुन्हा पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आईसोबत बाहेर जायला सुरुवात केली. घरातल्या खिडक्या उघडायला सुरुवात केली. आणि एक दिवस तिने कपाटातून निळी साडी बाहेर काढली. ती साडी हातात घेताच निखिलची आठवण झाली. ती साडी तिने पुन्हा कपाटात ठेवली. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा बाहेर काढली. आईने पाहिलं. घाल, मृणाल म्हणाली. लोक? आईने मध्येच थांबवलं. लोकांना तू रोज कपडे घालताना विचारतेस का? मृणाल हसली. त्या दिवशी तिने ती निळी साडी नेसली. आरशासमोर उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंसोबत एक हलकंसं हसूही होतं. शरदला जेव्हा ती साडी दिसली तेव्हा त्याने फक्त एवढंच म्हटलं, तुला हा रंग खूप छान दिसतो. मृणाल म्हणाली, ही साडी निखिलने दिली होती. शरद म्हणाला, म्हणूनच ती जप. मृणालला त्या उत्तराने धक्का बसला. तिने विचारलं, तुम्हाला वाईट वाटत नाही? कशाचं? मी अजूनही त्याच्या आठवणी जपते. शरद म्हणाला, तुला त्या आठवणी जपण्यासाठी माझी परवानगी लागते का? मृणाल गप्प झाली. शरद म्हणाला, तुझा भूतकाळ काढून टाकून मी तुझ्या आयुष्यात येऊ इच्छित नाही. मला तुझ्या भूतकाळासह तुला स्वीकारायचं आहे. मृणालच्या मनात पहिल्यांदा शरदसाठी एक खोल आदर निर्माण झाला. काही दिवसांनी शरदने कमलाबाईंची भेट घेतली. तो म्हणाला, मला मृणालशी लग्न करायचं आहे. कमलाबाई बराच वेळ शांत राहिला. तुला माहिती आहे ना, तिचं लग्न झालं होतं? हो, तिचा नवरा आता नाही. माहीत आहे. ती अजूनही त्याला विसरलेली नाही. तिला विसरायची गरजही नाही. कमलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. लोक खूप बोलतील. शरद म्हणाला, लोक माझ्यासोबत संसार करणार नाहीत. तुला कधी तिच्या भूतकाळाची खंत वाटली तर? शरद म्हणाला, मला तिच्या भूतकाळाची खंत नाही. तिच्या आयुष्यात जे घडलं ते तिच्या हातात नव्हतं. कमलाबाई म्हणाल्या, मग तू हे लग्न का करू इच्छितोस? शरदने शांतपणे उत्तर दिलं, कारण मला मृणाल आवडते. तिची परिस्थिती नाही. मला तिच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे. तिच्यावर उपकार करायचे नाहीत. कमलाबाईंना पहिल्यांदा वाटलं की कदाचित त्यांच्या मुलीला दयेची गरज नसलेला माणूस भेटला आहे. पण मृणाल मात्र अजूनही घाबरत होती. शरदने जेव्हा तिला लग्नाबद्दल सांगितलं तेव्हा ती खूप वेळ काही बोलली नाही. मग म्हणाली, तुम्ही हा निर्णय बदलू शकता का? कारण आज तुम्हाला सगळं सोपं वाटते, पण उद्या लोक बोलतील, माझ्या भूतकाळाचा उल्लेख करतील. कदाचित तुम्हालाही प्रश्न पडतील. शरद म्हणाला, प्रश्न पडले तर आपण दोघं मिळून उत्तर शोधू. पण माझं आयुष्य साधं नाही. माझंही नाही. मी अजूनही निखिलला आठवते. मला ते माहीत आहे. मी त्याला विसरणार नाही. मी तुला विसरायला सांगत नाही. मग माझ्याशी लग्न का? शरद तिच्याकडे पाहत म्हणाला, कारण मला तुझ्यासोबत राहायचं आहे.
तुझ्या भूतकाळाशी स्पर्धा करायची नाही. मृणालच्या डोळ्यात अश्रू आले. तुम्हाला माझी दया येते का? शरदचा आवाज गंभीर झाला. जर मला तुझी दया आली असती तर मी तुला लग्नाची मागणी घातली नसती. मी तुला मदत केली असती आणि माझं आयुष्य पुढे नेलं असतं. मला तुझ्यावर दया नाही, मला तुझ्याबद्दल प्रेम आणि आदर आहे. मृणाल काही बोलली नाही. त्या रात्री ती निखिलच्या फोटोसमोर बसली. मी पुढे जाऊ का? तिने फोटोला विचारलं. फोटो अर्थातच शांत होता, पण तिच्या मनात एक विचार आला. निखिल असता तर त्याने काय सांगितलं असतं? तिला आठवलं, लग्नानंतर एकदा तिने निखिलला विचारलं होतं, मी तुमच्यापेक्षा आधी गेले तर? निखिलने तिच्या तोंडावर हात ठेवला होता. असं कधी बोलू नकोस. पण समजा, तो म्हणाला होता, तू माझ्या आधी गेलीस तर मी वेडा होईन, पण मी आधी गेलो आणि तू उरलीस तर तू माझ्यासाठी आयुष्यभर रडत बसू नकोस. तुला पुन्हा हसायला लागलं तर मला वरून वाईट वाटणार नाही. मृणालला ते वाक्य आठवलं. ती रडत रडत हसली. दुसऱ्या दिवशी तिने शरदला होकार दिला. लग्न साधं झालं. मृणालने निळी साडी नेसली. तिच्या मनात निखिलची आठवण होती, पण त्या दिवशी तिने स्वतःला दोष दिला नाही. लग्नानंतरचे दिवस सुरुवातीला सोपे नव्हते. मृणालला प्रत्येक आनंदानंतर अपराधी वाटायचं. शरद तिच्यासाठी चहा करायचा तर तिला वाटायचं, मी हा आनंद स्वीकारू शकते का? एक दिवस शरदने तिला थेट विचारलं, तू सतत स्वतःला दोष का देतेस? मला माहीत नाही. मृणाल, मी तुझ्या आयुष्यात निखिलची जागा घ्यायला आलो नाही. ते त्याच्याकडे पाहत राहिली. मग मी माझी जागा निर्माण करायला आलो आहे. मृणालच्या डोळ्यात पाणी आलं. शरद म्हणाला, तुझ्या आयुष्यात एक अध्याय संपला म्हणून पुस्तक जाळून टाकायचं नसतं. त्या दिवसापासून मृणालने स्वतःला थोडं थोडं मोकळं केलं. ती शरदसोबत बाजारात जायची, त्याच्यासोबत चहा प्यायची, कधी त्याच्यावर रागवायची, कधी हसायची, कधी निखिलची आठवण आली की शांत बसायची. शरदने कधीही तिच्या शांततेला प्रश्न विचारला नाही. एकदा मृणालने निखिलचा फोटो कपाटात ठेवण्याचा प्रयत्न केला. शरदने पाहिला आणि म्हणाला, तो फोटो बाहेरच ठेव. का? कारण लपवण्यासारखं काही नाही. मृणाल म्हणाली, तुम्हाला खरंच त्रास होत नाही? मृणाल, तुला माझ्यावर प्रेम करण्यासाठी निखिलला विसरावं लागणार असेल तर ते प्रेम नाही. ती त्याच्याकडे पाहत राहिली. शरद म्हणाला, तू मला जितकी आहेस तशी मिळाली आहेस. मला त्यापेक्षा वेगळी मृणाल नको. त्या रात्री मृणाल बराच वेळ रडली, पण हे रडणं दुःखाचं नव्हतं. तिला पहिल्यांदा जाणवलं की कोणीतरी तिच्यावर अट न ठेवता प्रेम करत आहे. काळ पुढे गेला. मृणालने पुन्हा काम सुरू केलं. तिला मुलांना शिकवायला आवडत होतं, म्हणून तिने घरीच काही मुलांना शिकवायला सुरुवात केली. शरदने तिला सांगितलं, तुला आवडत असेल तर हे वाढव. मृणाल म्हणाली, मला भीती वाटते. कशाची? मी पुन्हा अपयशी झाले तर? मग पुन्हा सुरू कर. हळूहळू तिच्याकडे मुलांची संख्या वाढली. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा आत्मविश्वास आला. एक दिवस तिची आई तिला भेटायला आली. मृणाल मुलांना शिकवत होती. कमलाबाई दारात उभ्या राहून पाहत होत्या. मृणालने आईला पाहिलं आणि धावत जाऊन तिच्या गळ्यात पडली. आई म्हणाली, माझी मुलगी परत आली. मृणाल म्हणाली, मी कुठे गेले होते? आई म्हणाली, तू स्वतःपासून दूर गेली होतीस. मृणालच्या डोळ्यात पाणी आलं. काही महिन्यांनी मृणालच्या शिकवणीला छोटंसं रूप आलं. ती स्वतःच्या पायावर उभी राहिली. शरदने कधी तिच्या यशाचं श्रेय स्वतः घेतलं नाही. तो फक्त म्हणायचा, तू केलंस. मृणाल म्हणायची, तुम्ही साथ दिलीत. शरद म्हणायचा, साथ देणं वेगळं आणि चालणं वेगळं. चाललीस तू. मृणालला हे वाक्य आवडायचं, कारण तिच्या आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी तिला कमकुवत समजत नव्हतं. 1 वर्ष लग्नाला झालं. त्या दिवशी मृणालने पुन्हा निळी साडी नेसली. शरदने विचारलं, आज हीच साडी? ती म्हणाली, ही साडी माझ्या आयुष्यातल्या 2 वेगळ्या आठवणी जपते. शरद शांत राहिला. मृणाल म्हणाली, पहिल्यांदा निखिलने दिली होती, आज मी ती स्वतःसाठी नेसली. शरद हसला, म्हणजे आज तू कोणासाठीही नाही, स्वतःसाठी तयार झालीस. मृणाल म्हणाली, हो. दोघे गच्चीवर बसले. पावसाचे थेंब पडत होते. मृणालने 2 कप चहा आणला. शरदने 1 कप घेतला. आज चहा छान आहे. मृणाल म्हणाली, आज मी नाही केला. मग? आज तुम्ही केला. शरद हसला, म्हणून छान आहे. मृणालही हसली. काही क्षण दोघे शांत बसले. मग मृणाल म्हणाली,
शरद, तुम्हाला कधी वाटतं का की माझ्याशी लग्न करून तुम्ही मोठी जोखीम घेतली? शरद म्हणाला. हो. मृणाल त्याच्याकडे वळली. खरंच? हो. काय जोखीम? तो हसला. तुझ्यासारखी बायको मिळाली म्हणून मला आता आयुष्यभर तुझ्या हातचा चहा प्यावा लागतो. मृणाल हसत म्हणाली. मग परत जा. आता उशीर झाला. दोघेही हसू लागले. त्या हसण्यात कुठलीही अपराधी भावना नव्हती. मृणालच्या आयुष्यात निखिलची जागा होती, शरदची जागा वेगळी होती आणि तिची स्वतःची जागा सगळ्यात महत्त्वाची होती. काही वर्षांनी एक दिवस मृणाल आपल्या शिकवणीच्या खोलीत बसली होती. एका मुलीने तिला विचारलं, मॅडम, तुम्ही नेहमी इतके आनंदी का असता? मृणाल हसली. कारण मी एकदा आनंदी राहणं विसरले होते. मग मग मला कळलं की आनंदी राहणं म्हणजे कुणाला विसरणं नाही. मुलीला तिचं उत्तर पूर्ण समजलं नाही. मृणालने खिडकीबाहेर पाहिलं. तिला त्या 4 वर्षांची आठवण झाली. बंद खिडकी, कपाटात ठेवलेली निळी साडी, निखिलचा फोटो, लोकांचे शब्द आणि स्वतःवर लादलेली शांतता. मग तिला शरदची पहिली खरी गोष्ट आठवली. तू आधी मृणाल आहेस. ती स्वतःशीच हसली. त्या दिवशी घरी गेल्यावर शरदने विचारलं, आज एवढं काय हसतेस? मृणाल म्हणाली, आज एका मुलीने मला विचारलं की मी आनंदी का आहे. काय सांगितलंस? मी तिला सांगितलं नाही. का? कारण काही गोष्टी सांगून समजत नाहीत, जगून समजतात. शरद तिच्याकडे पाहत राहिला. मृणालने निखिलचा फोटो असलेल्या कपाटात पाहिले. मग शरदकडे पाहिलं आणि तिला जाणवलं तिच्या आयुष्यातल्या दोन्ही सत्यांना ती आता शांतपणे स्वीकारू शकते. एक सत्य तिला भूतकाळाची आठवण देत होतं, दुसरं सत्य तिला वर्तमान जगायला शिकवत होतं. आणि या दोन्ही सत्यांच्यामध्ये ती स्वतः होती. मृणाल एका माणसाची पत्नी म्हणून जगलेली, एका माणसाला गमावून विधवा झालेली आणि पुन्हा एका माणसाची सोबत स्वीकारून पत्नी झालेली. पण या सगळ्याआधी ती एक स्त्री होती. तिची स्वतःची स्वप्न होती, तिच्या स्वतःच्या इच्छा होत्या. तिला पुन्हा हसायचा अधिकार होता, पुन्हा जगण्याचा अधिकार होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या आयुष्याचा निर्णय तिच्या हातात होता. एका संध्याकाळी मृणालने शरदचा हात हातात घेतला. एक गोष्ट सांगू? सांग. तुम्ही माझ्याशी लग्न केलं नसतं तरी कदाचित मी कधीतरी जगायला शिकले असते. शरद म्हणाला, मलाही तसंच वाटतं. मग? मला आनंद आहे की तुझ्या जगण्याच्या प्रवासात मला तुझ्या बाजूला चालता आलं. मृणालच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, तुम्ही मला वाचवलं नाही, माहीत आहे. तुम्ही मला पुन्हा जगायला शिकवलं नाही, तेही माहीत आहे. मग तुम्ही काय केलं? शरद हसला. मी फक्त तुला सांगितलं की तुला जगण्याचा अधिकार आहे. मृणालने त्याचा हात घट्ट धरला आणि मी तो अधिकार स्वीकारला. दोघेही शांत झाले. आकाशात सूर्य मावळत होता. मृणालला त्या क्षणी जाणवलं की आयुष्य कधीच एका दिवसात बदलत नाही. काही जखमा भरायला वर्ष लागतात, काही आठवणी आयुष्यभर राहतात, काही लोक पुन्हा कधीच परत येत नाहीत. पण एखादा माणूस गमावला म्हणून स्वतःला गमावणं गरजेचं नसतं. मृणालने निखिलला विसरलं नव्हतं, पण निखिलच्या आठवणींच्या सावलीत स्वतःचं उरलेलं आयुष्य बंद करून ठेवणं तिने थांबवलं होतं. आणि शरदने तिच्याशी लग्न करून तिच्यावर उपकार केले नव्हते. त्याने एका स्त्रीला तिच्या भूतकाळासह स्वीकारलं होतं, तिच्या दुःखासह, तिच्या आठवणींसह, तिच्या भीतीसह आणि तिच्या नव्या स्वप्नांसह. म्हणून मृणालची कथा दुसऱ्या लग्नाची कथा नव्हती, ती एका स्त्रीने स्वतःला पुन्हा स्वीकारण्याची कथा होती. समाजाने तिच्या नावापुढे एक शब्द लावला होता, विधवा. पण शरदने त्या शब्दापलीकडे तिचं नाव पाहिलं, मृणाल. आणि शेवटी मृणालनेही स्वतःकडे तसंच पाहायला शिकलं. पती गमावलेल्या स्त्रीला आयुष्यभर दुःखात ठेवणं ही तिच्यावरील निष्ठा नाही. तिच्या आठवणींचा आदर करत तिला पुन्हा हसता येणं, पुन्हा स्वप्न पाहता येणं आणि पुन्हा प्रेम स्वीकारता येणं ही सुद्धा तिच्या आयुष्याचीच एक बाजू आहे. कारण विधवा झाल्यानंतर तिचं आयुष्य संपत नाही, फक्त तिच्या आयुष्याचा एक अध्याय संपतो. पुढचा अध्याय लिहायचा की नाही तो निर्णय तिचाच असतो. मृणालने तो निर्णय घेतला. तिने भूतकाळ पुसला नाही, पण त्याच्याखाली स्वतःला दाबून ठेवलं नाही. तिने पुन्हा जगणं निवडलं. आणि कदाचित प्रत्येक मृणालला एवढंच ऐकायला हवं, तुझ्या आयुष्यात काय घडलं यापेक्षा आता तुला कसं जगायचं आहे हे महत्त्वाचं आहे. ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल
तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मृणालच्या जागी तुम्ही असता तर पुन्हा आयुष्य सुरू करण्याचं धाडस केलं असतं का? अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.